एका महिन्यात जवळपास साखरेची किंमत 10 ते 11 रुपयांनी वाढलेली आहे. ही किंमत का वाढली याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आहेत. भाऊ, खरं तर तुम्ही मागच्या वेळेस असं म्हणाला होतात की कारखाना सुरू होईपर्यंत जेवढा साखरेचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढा आहे, मग मात्र ही साखरेची जी किंमत आहे ती का वाढली? नाही, वास्तविक पाहता साखरेची वाढलेली जी किंमत आहे ती काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामुळं म्हणा किंवा ग्राहकांच्या याच्यामुळं वाढली असं मला वाटत नाही. याच्यामध्ये कुठेतरी एक शॉर्टेज क्रिएट करायचं असे काय लोकांचे प्रयत्न आहेत का नाहीत अशी एक आम्हाला शंका येते. आणि ही 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 कृत्रिम दरवाढ आहे, ही नैसर्गिक दरवाढ नाही आहे. आत्ता जे एकदमची साखरेचे दर वाढलेले आहेत. वास्तविक पाहता साखर आमची 39-40 रुपयापर्यंत होती, ही आता एकदम जी 46-47 रुपयापर्यंत गेली, आता 48 रुपयापर्यंत. तर वास्तविक पाहता 80% साखर तर ऑलरेडी कारखान्यामधून विकून गेलेली. आता फक्त 20-22% साखर शिल्लक आहे. त्यामुळं कदाचित मग पूर्वी विकलेली साखरेचा स्टॉक काय लोकांनी करून ठेवला आहे का? त्यामुळे ही काही आणि ह्याचा गांभीर्यानं विचार केंद्र सरकार पण करते. मला वाटतं ही तात्पुरती कृत्रिम झालेली दरवाढ दिसते मला. मधल्या काळात जी सरकारने निर्यात बंदी केली ती साखरेवरती, जर ती निर्यात बंदी नसती केली तर आणखी परिणाम पडला असता? नाही, मी अजूनही सांगतो की आपल्याला आत्ता ह्या 4 महिन्यासाठी जेवढी साखर लागणार आहे, आपल्याला नवीन साखर बाजारात येईपर्यंत तेवढी साखर आज देशामध्ये उपलब्ध आहे. कुणी घाबरून जायचे काही कारण नाही. जेवढी साखराला लागणार आहे तेवढी साखर आज आपल्याकडं 44-45 लाख मेट्रिक टनाचा स्टॉक कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. आता महाराष्ट्र, कर्नाटक ह्या 2 राज्यामध्येच साखरेचे दर एकदम वाढलेले आहेत. 11 रुपयाने वाढले म्हणजे साधारण 11 नाहीत पण दर वाढलेले आहेत. त्या तुलनेनं उत्तर प्रदेशमध्ये किंवा गुजरातमध्ये खरं म्हणजे उत्तर प्रदेशचे दर आपल्यापेक्षा 300 रुपयांनी जास्त असतात, कारण त्यांना नॉर्थ ईस्टचं मार्केट आहे आणि त्यांना तो प्रीमियम मिळतो. तर मला असं वाटतं की ह्याच्यावर केंद्र सरकार पण गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे आणि आता त्यांनी स्टॉक व्हेरिफिकेशनचं काम पण चालू केलेलं आहे आणि साखर ग्राहकांना लागेल तेवढी साखर उपलब्ध आहे. महासंघाची काय भूमिका आहे तर? महासंघाची हीच भूमिका आहे. आम्ही एक जॉईंट स्टेटमेंट काढलं इस्मा आणि महासंघाने की नवीन साखर बाजारात येईपर्यंत ह्या देशातल्या ग्राहकांना जेवढी साखर लागेल तेवढी साखर आज खाजगी आणि कोऑपरेटिव्ह साखर कारखान्याकडे उपलब्ध आहे. आता ही एकदम दर कसे वाढले, काय वाढले, शेवटी बऱ्याच वेळा डिमांड आणि सप्लायचा पण विषय असतो. आता कदाचित पुढं सणाचे दिवस येतील. आता गणपतीचा महोत्सव आहे, आता येईल 14 तारखेला गणपती येत आहेत, 14 सप्टेंबरला. पुन्हा नवरात्र आली, पुन्हा दसरा आला, पुन्हा दिवाळी आली. पण तोपर्यंत नवीन साखर आहे बाजारामध्ये येईल. आणि एकंदरीत मला असं दिसतंय की तसं पाहिलं तर साखरेच्या संदर्भातला ग्राहकांची जी डिमांड आहे ती 10 वर्षामध्ये तशीच आहे, ती काय फार वाढलेली नाही आहे. मग आम्हालाही प्रश्न पडला की अचानकपणे ह्या पद्धतीची कशी. आता ह्याच्यावर केंद्र सरकारने पण 2 बैठका घेतल्या. एक आमची झूम कॉलवर मिटिंग पण झाली, आमची सेक्रेटरीनी मिटिंग पण घेतली आणि केंद्र सरकार ह्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. तुम्ही असं म्हणतात की स्टॉक आहे, घाबरून जायची चिंता नाही, मात्र मग परत प्रश्न विचारतो साठवणूक. पण इतक्या मोठ्या प्रमाणात शॉर्टेज निर्माण कशा पद्धतीने केलं जातं, काय सांगाल? तुम्ही गेले अनेक वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहात. नाही, होतं कसं आहे, आता एक लक्षात ठेवा तुम्ही, साखरेची विक्री आम्ही टेंडरनी करतो. जे हायेस्ट टेंडर येतं व्यापाऱ्यांचं आम्ही त्यांना साखर देतो, ते आमचे डायरेक्ट पैसे भरतात, अलॉंग विथ GST भरतात. ही सिस्टीम आहे. आता ते साखर घेतल्यानंतर ते साखर कोणाला विकतात तो त्या व्यापाऱ्याचा प्रश्न आहे. आम्ही काय ग्राहकाला डायरेक्ट साखर देत नाही, आम्ही कुठलाच कारखाना देत नाही. आम्ही फक्त आमच्या सभासदाला साखर फक्त ठरलेली असते कार्डवर तेवढी देतो, ती डायरेक्ट देतो आम्ही. बाकी सगळी साखरेची विक्री ही व्यापाऱ्यातूनच होते ना. साखर घेतो कोण? व्यापारीच घेतो. आणि व्यापारी मग अव्यापारी साखर घेतो आणि तो बला विकतो, कला विकतो. समजा त्यांचा पुढचं जे नेटवर्किंग आहे ते काय आम्ही पाहत नाही. मला असा प्रश्न पडला आहे की गेल्या 3-4 महिन्यामध्ये जी साखर विकल्या गेली ती सगळीच्या साखर आता 20 लाखाचा 22 लाखाचा कोटा येतो महिन्याला, कधी कधी 24 लाखाचा कोटा येतो. रिलीज मेकॅनिझम म्हणतो आपण. आणि तेवढीच साखर विकावं लागते आपल्याला. आम्ही तेवढीच साखर विकतो. आता आम्हाला 8,000 क्विंटलचा कोटा आला, आम्ही तेवढाच विकला.
आमच्या गोडाऊनमध्ये 50,000 क्विंटल साखर शिल्लक आहे, आम्ही ती विकू शकत नाही जरी दर वाढले तरी, कारण त्याच्यावर नियंत्रण आहे सरकारचं. आणि हे नियंत्रण खाजगीला आणि कोऑपरेटिव्हला सुद्धा लागू आहे, कारण रिलीज मेकॅनिझम आहे. तर मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये हे जे नेमकं काय गोडबंगाल आहे, थोडक्यात व्यापाऱ्यांनी केली असं म्हणायचं. नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण दर कसे एकदम वाढले हा पण एक विषय आहे ना. कारण ग्राहकाची मागणी वाढली का एकदम कोणी असा मार्केटमध्ये बायर आला की त्याला एकदमच साखर लागते 20 लाख टन, आम्हालाही समजायला मार्ग नाही. आम्ही फक्त आमचा कोटा विकून मोकळं होतो. आणि ती टेंडर पद्धतीने असतं, ते पैसे ऑनलाईन भरतात. अर्थात हे सगळे पैसे बँकेच्या प्लेजच्या अकाउंटलाच जातात, कारण आम्ही त्याच्यावर प्लेज काढलेलं असतं. आणि GST ते 5% ते गव्हर्नमेंटला GST आम्ही भरतो. इथेनॉल संदर्भात काय भूमिका आहे सध्या परिस्थितीत, कारण वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. इथेनॉलच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आता हे खूप वेगवेगळ्या प्रकाराने एक संभ्रम निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि आमची तर केंद्र सरकारलाच विनंती आहे. आता महासंघाच्या वतीने आम्ही केंद्र सरकारलाच विनंती करतो की ह्याचं एक स्पष्टीकरण, नेमके हे जे काही 3 गोष्टीचे आता लोकांच्या मध्ये संभ्रम आहेत आणि त्यामुळे आंदोलन व्हायला लागले. आता पार्लमेंटमध्ये इथेनॉलचा प्रश्न निघाला, अरविंद केजरीवालनी एक मोर्चा काढला. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ॲव्हरेज कमी येतं, वाहनांचं मशीन खराब होतात, इंजिन खराब होतं, असा काही एक सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लोकांच्या पुढे विषय आलेला आहे. तर ही जी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे ही केंद्र सरकारने दूर करावी असं आमचं म्हणणं आहे. कारण आम्ही इथेनॉल फक्त निर्माण करतो. आम्ही इथेनॉल कोण निर्माण करतं? शेतकरी निर्माण करतो. आणि मग आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पेट्रोलियम मिनिस्ट्री त्याचा आम्हाला अलॉटमेंट करते. तर हे जे काही संभ्रम निर्माण झाले आहेत किंवा ज्या शंका आहेत, शेवटी ती शंका तर दूर झाली पाहिजे. आणि ती शंका जी आहे, पण ही लवकर दूर झाली पाहिजे. नाही आता त्याच्यावर केंद्र सरकार स्टेटमेंट्स इश्यू करतं आहे, वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी काही सेमिनार्स ऑर्गनाईज करतं आहे. आत्ता परवा दिल्लीला एक त्याच्यावरती एक सेमिनार झाला. आणि विशेष करून हे इथेनॉल वापरते कोण? तर पेट्रोलियम मिनिस्ट्री वापरते. इथेनॉलचा एंड प्रोडक्ट कोण ग्राहकापर्यंत पोहोचवते? तर पेट्रोलियम मिनिस्ट्री करते. मला असं वाटतं की पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं. कारखानदारांवरती काय प्रश्न या निमित्तानं उपस्थित व्हायला लागलेत किंवा कारखानदारांचं काय भूमिका आहे? नाही आता सगळे कारखानदारी जी आहे इथेनॉलच्या बाबतीमध्ये सगळे भयभीत झालेले आहेत. रोज फोन करतायत मला, चेअरमन लोक फोन करतायत की या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करताना आपण ज्यूस्ट इथेनॉलला जायचं का BHV टू इथेनॉलला जायचं का सी मॉलिसिसला आपण थांबायचं. त्यात 2 कारणं आहेत. एक, इथेनॉलबद्दलची एक संभ्रम अवस्था निर्माण झाली, ती दूरच करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथेनॉलची किंमत आणि साखरेची किंमत ही आता मॅच व्हायला तयार नाही. इथेनॉल हा एक पर्याय काढलेला आहे. एक्सेस साखर झाली तर तो ज्यूस इथेनॉलकडे डायव्हर्ट करायचा म्हणून पर्याय काढला. पण आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये इथेनॉलचे दर वाढवायचे असतील, इथेनॉलबद्दल संभ्रम निर्माण झाला असेल तो दूर करायचा असतील, कारण ही पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढलेली आहे आणि चांगली पॉलिसी आहे. आम्ही त्याचं स्वागतच करतो. सुप्रीम कोर्टाने पण ह्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. पण पब्लिक परसेप्शन जे क्रिएट व्हायला लागले आता, हे जर कुठेतरी स्पष्टीकरण आम्ही तर जॉईंटली करतोय, फेडरेशन म्हणून, ISMA म्हणून. कारण हा ग्रीन प्रोडक्ट आहे, हा क्लीन प्रोडक्ट आहे, हा देशाचं परकीय गुंतवणूक वाचवते. 2 लाख कोटीची परकीय गुंतवणूक वाचली, 1.5 लाख कोटी शेतकऱ्यांच्यापर्यंत पैसे आले. पण त्याचबरोबर जो ग्राहक आहे त्याच्या मनात जर काही संभ्रम झाला असेल तर तो क्लिअर करावा, त्याची स्पष्टता व्हावी. आणि आता ती मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती त्याची उपाययोजना चालू आहेत. जर याचं स्पष्टीकरण किंवा क्लॅरिफिकेशन आलं नाही तर आगामी काळात कारखान्यावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, अजून आता ऑक्टोबर महिन्यामध्ये दरवर्षी केंद्र सरकार इथेनॉलचं धोरण जाहीर करतं. म्हणजे अजून 1 महिना आहे. आम्ही त्यांना वेळोवेळी कळवलेलं आहे की तुम्ही जसं गेल्या वर्षी त्यांनी 1100 कोटीचं टेंडर पब्लिश केलं, त्यातनं 450 कोटी त्यांनी कारखान्याला दिले, 650 कोटी त्यांनी ग्रीन बेसला दिले. आता ते धोरण नेमकं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कसं करणार आहे, ते धोरण किती पर्सेंटेजपर्यंत आणणार आहेत? कारण ते जोपर्यंत टेंडरचं पहिलं सायकल टेंडर काढत नाहीत, आम्ही इथेनॉल तयार करून ते ठेवणार कुठं? त्याचं स्टोरिंग करता येत नाही आपल्याला, कारण ती हायली इन्फ्लेमेबल प्रोडक्ट आहे. त्यामुळं लवकरात लवकर केंद्र सरकारने सुद्धा सीझन 26-27ची इथेनॉलचं जे
टेंडर पॉलिसी आहे, जी धोरण आहे, तर ते धोरण जाहीर करावं, म्हणजे आम्हाला पुढचं नियोजन करता येईल साखर कारखान्यांना. दुसरी गोष्ट, दराच्या बाबतीत, किमतीच्या बाबतीत पण 2 मार्ग आहेत, त्याच्यामध्ये 2 इश्यू पुढे आलेले आहेत. आमचं म्हणणं असं आहे की इथेनॉलची किंमत वाढवून दिली पाहिजे. ग्राहकाचं म्हणणं असं आहे की 1 लिटरमध्ये जर 20% जर तुम्ही इथेनॉल मिश्रित करत असाल, तर मग आम्हाला ती किंमत कमी केली पाहिजे आमची. तुम्ही, ही ग्राहकाचं म्हणणं आहे. आणि मला वाटतं हा तरुण वर्ग तर त्याच्यामुळेच पुढे यायला लागला आता, की तो म्हणतो मी बाईक वापरतो पेट्रोलची, आणि त्याच्यामध्ये मी 1 लिटर पेट्रोल जर टाकलं तर त्याच्यामध्ये 20% इथेनॉल आहे तुमची E20चं. मग मला तुम्ही पेट्रोलचे 105 रुपये 110 रुपये कसे घेता? हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ना, हे तातडीनं केंद्र सरकारने हे व्हेरीफाय करावेत. कारण शेवटी असा संभ्रम राहणं योग्य नाही. कारण शेवटी कुठलाही माल तयार केल्यानंतर ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे, उत्पादकही महत्त्वाचा घटक आहे, ग्राहकही महत्त्वाचा घटक आहे. तर दोन्हीतली बॅलन्स पॉलिसी ठेवण्याचं धोरण हे केंद्र सरकारला करावं, कारण ह्याचा रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचा बिझनेस केंद्र सरकारकडे. पुन्हा एकदा साखरेवरती येतो. हे जे दर वाढलेले आहेत याचं जे कमी होतील का, किंवा ही परिस्थिती नियंत्रणात कधी येईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की हे कृत्रिम दरवाढ दिसते मला. कुठल्याही गोष्टीची, एखादी गोष्टीची कृत्रिम घडते, कृत्रिम ज्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो, ती टिकत नाही. त्यामुळे आता पुढच्या दृष्टीने शेवटी ह्याच्यावरचा कंट्रोल हा केंद्र सरकारचा आहे. आणि मग त्या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टीचा बॅलन्स ठेवावा लागेल. कारण आज आमचा शेतकरी पण हवालदिल झाला आहे. तोही म्हणतो माझ्या ऊसाला 4,000 4,500 रुपये दर पाहिजे, मला ऊस परवडत नाही. ग्राहकही म्हणतो मला साखर स्वस्त मिळाली पाहिजे, कारण माझी महागाई वाढली, मला तुमची महागडी साखर घेता येत नाही. बँका म्हणतात आम्ही तुम्हाला कर्ज दिले, ते आमचं कर्ज कसं फिटणार? म्हणजे हे सायकल आहे हो. हे सायकल जर व्यवस्थित करायचं असेल आपल्याला, तर एक बॅलन्स पॉलिसी, शेतकरी जागला पाहिजे, ग्राहकही जागला पाहिजे, गव्हर्नमेंटची पॉलिसी इम्प्लिमेंट झाली पाहिजे, आणि घेतलेलं कर्ज बँकांचं वित्त संस्था असेल ते परत दिलं पाहिजे, कारण ते पण पब्लिक मनी आहे. तर ह्या सगळ्यांचा एक बॅलन्स पॉलिसी, वेळोवेळी परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात. तर तशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. अजून 1 महिन्यानी परिस्थिती काय होईल काय सांगता येत नाही आपल्याला. तर जे आहे ते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. खरं तर सगळं येऊन केंद्रावरती जे आहे ते केंद्राची जबाबदारी. आता केंद्र सरकार याच्यामध्ये काय करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर.